हे, तुला एक प्रश्न विचारू? विचार ना. तुला ह्युमॅनिटीबद्दल काय वाटतं? ह्युमॅनिटी म्हणजे माणुसकी. हां हां, तेच ते. त्यात विचार करण्यासारखं काय आहे? तू मला मदत केलीस म्हणून मी तुला मदत केली, झाली माणुसकी. किंवा मग तू मला मदत केली नाहीस तरीही मी तुला मदत केली, ही झाली माणुसकी. किंवा तू माझ्यावर काहीतरी अत्याचार केलेस, एकदम खूप जालीम अत्याचार केलेस, आणि मी त्याचा कडकडून विरोध सुद्धा केलाय, तुला प्रत्युत्तर पण दिलंय, आणि त्यानंतर तुला काही लागलं वगैरे तर तुला मदतही केली आहे, ती झाली माणुसकी. अच्छा, बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे कालचं ऐकलंस का? ते ऑपरेशन सिंदूर, टेट फॉर टॅट, जशास तसं उत्तर मिळालं असेल दहशतवाद्यांना, आतंकवाद्यांना. हो, मग काय, म्हणजे त्यांनी अचानकपणे न जाणतेपणे आणि धर्म विचारून जर हल्ला केला असेल आणि त्या मानाने आपण जर त्यांच्यावर सुद्धा न जाणता, न पूर्वसूचना देता हल्ला केला असेल तर त्याला टीट फॉर टॅटच म्हणावं लागेल, कारण की त्यांनी आपल्या देशात येऊन आपल्यावर हल्ला केला आहे. एक्झॅक्टली, बरोबर. पण नक्कीच याच्याने आपल्याला रिलिजियस एकात्मता जपायलाच हवी, नाहीतर मग पुढे आपलं भविष्य खूपच धोक्यात आहे. अरे हो, तुला माहिती आहे का? पाकिस्तान हा सुद्धा हिंदुस्थानाचाच भाग होता. म्हणजे इंडियामध्येच येणं होता, पण मग नंतर ते काय म्हणतात ते गांधीजी वगैरेच्या काळात त्यांनी पाकिस्तानला वेगळी अशी ओळख दिलेली, जिथे फक्त मुस्लिम कम्युनिटी राहू शकेल. आणि हे पण कोणी केलं? हे इंग्रजांनी केलेलं. इंग्रजांनी फूट पाडली आहे आपल्यामध्ये. त्यामुळे ती जी काय म्हणतात भिंत निर्माण झाली आहे हिंदू मुस्लिम म्हणून, की माझाच धर्म श्रेष्ठ, आम्ही